घोशी कश्यपाने हस्तक्षेप करून आपल्या पराक्रमी शक्तीने तिला प्रमुख केले होते. असे वाटत होते की ब्राह्मण स्वर्ग आणि पृथ्वी या दोन्हीमध्ये अजय होते. वाऱ्याचा देव भूतकाळातील कथांची चित्र तीत विनत राहिला. तो अन्यरास या महान कृषीबद्दल बोलला, ज्याने आपल्या अमर्याद ऊर्जेने मासारांना कोरडे केले होते. तरीही जेव्हा त्याने शेवटी आपली तहान भागवली, तेव्हा अंगिरासने आणखी एक शक्तिशाली लाट उठवली, ज्यामुळे पृथ्वीवरील जीवन टिकून राहिलेल्या पाण्याची भरपाई झाली. राजाने लक्षपूर्वक ऐकले. त्याचे मन या पराक्रमांच्या तीव्रतेपासून विचलित झाले. वाऱ्याची कथा उरडत असताना अजुलाने आल्या या स्त्रीचे दर्शन घेतले, जिच्या सौंदर्याने देवांचा सुप्रसिद्ध स्वामी पुरवनाला मोहित केले होते. परंतु जेव्हा गौतम या आणखी एका पराक्रमी ऋषीला त्यांचे रहस्य समजले, तेव्हा त्याने पुरंदराला शाप दिला, ज्यामुळे त्याला भीतीपोटी पळून जाण्यास भाग पाडले. वारेच्या देवाने उघड केले की अंगिरांच्या क्रोधामुळे सोनेरी रंगाची अग्नी देवता अग्नी देखील कमी झाली होती. कथा पुढे चालू राहिल्या. प्रत्येक कथा ब्राह्मणांच्या अतुलनीय शक्तीचा आणि शहाणपणाचा पुरावा होती. अर्जुनाने सागरची पूजा करण्यासाठी आलेल्या सागरच्या 60,000 पुत्रांना शक्तिशाली कपिलाच्या शापाने धूळ खाताना पाहिले. त्याने अग्नीला पाहिले, जी एकेकाळी सोनेरी प्रकाशाने उजळली होती. आता अंगिरांच्या नाराने कमी झाली. वारेच्या देवाने त्याचे लक्ष स्वतः गाजा अर्जुनाकडे वळवले आणि त्याला समजले, तू ब्राह्मणांच्या बरोबरीचा नाहीस. राजाचे स्वतःचे राज्य, त्याचे मोठे सामर्थ्य आणि ज्ञान हे सर्व दत्तात्रेयाच्या आशीर्वादाने त्याला देण्यात आले होते. आणि तरीही त्याने स्वतःच्या अधिकाराने अग्नी या ब्राह्मणाची पूजा करणे सुरू ठेवले. तुम्ही मूर्खपणामुळे आश्चर्यचकित का होत आहात? वाऱ्याच्या देवाने उन्हाळ्याच्या दिवशी हलक्या वाऱ्यासारखा त्याचा आवाज विचारला, तुम्हाला माहित आहे की एक श्रेष्ठ ब्राह्मण हा सर्व सजीवांचा संरक्षक आणि निर्माता आहे. अर्जुना देवाच्या शब्दाने रूपांतरित होऊन ऐकला. जेव्हा त्याने ब्रह्माविषयीचे सत्य प्रकट केले, अप्रकट सामर्थ्यवाद आणि अप्रतिम वैभव काहींनी असा दावा केला की ब्राह्मणाचा जन्म अंड्यातून झाला होता. परंतु जेव्हा त्याला आजाद घोषित करण्यात आले, तेव्हा हे कसे होऊ शकते? वारेच्या देवाने प्रकट केले की प्राचीन काळी राजा एक न्यायी शासक ब्राह्मणांना भेट म्हणून संपूर्ण पृथ्वी देऊ इच्छित होता. ब्रह्मदेवाची कन्या असल्याने आपल्या मुलांना मागे सोडण्याच्या विचाराने पृथ्वी चिंता आणि त्रासाने भरलेली होती. तिने ब्रह्मदेशाकडे जाण्याचे ठरवले. परंतु राजाला इशारा देण्यापूर्वी नाही की तो विनाशाला सामोरे जाईल, ती निघण्याच्या तयारीत असताना पृथ्वीची दुर्दशा पाहत असलेल्या कश्यपने योगाच्या सामर्थ्याने तिच्या अस्तित्वामध्ये प्रवेश करून दुष्यमान रूप धारण केले. आता कश्यपच्या आत्म्याने ओतप्रोत असलेली पृथ्वी भरभराटीला आली आणि सर्व प्रकारच्या वनस्पतींनी समृद्ध झाली. ती सदा खगोलीय वर्जे पृथ्वी या स्थितीत राहिली. ती धर्माने भरलेली आणि भीतीमुक्त होती. तथापि जेव्हा काश्यपाचा काळ संपला, तेव्हा पृथ्वी देवी तिच्या स्वतःच्या राज्यात परतली आणि काश्यपाला आदरांजली वाहिली, जो तिच्या सहवासामुळे ब्राह्मण झाला होता. त्यानंतर पवन देवाने राजा अर्जुनाला सांगितले की हे देखील एका ब्राह्मणाने साध्य केलेले एक उल्लेखनीय कार्य आहे. देव पुढे म्हणाला, हे राजा, मला सांग, जर तू कश्यपपेक्षा श्रेष्ठ असलेल्या एका क्षत्रियाचा विचार करू शकतोस का? पण उत्तर देण्यापूर्वी त्याने आणखी एक कथा सुरू केली. पूर्वी उत्तत्य नावाचा एक ऋषी होता, ज्याचा जन्म अंगिरांच्या वंशात झाला होता. तो त्याच्या उदारतेसाठी ओळखला जात असे आणि अनेकदा विपुल प्रमाणात यज्ञाच्या भेटवस्तू देत असे. सोमची मुलगी भद्रा तिच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध होती आणि स्त्रियांमध्ये तिला अतुलनीय मानले जात असे. तिचे वडील सोग यांनी उत्तत्याला भद्रासाठी सर्वात योग्य पती म्हणून निवडले. भद्राकडे मात्र इतर योजना होत्या. दूरवरून तिचा लोभ बाळणाऱ्या पाण्याचा देव वरुण याचे मन जिंकण्यासाठी तिने कठोर तपश्चर्या केल्या. वरुणाने अखेरीस भद्रेचे अपहरण केले आणि तिला त्याच्या भव्य राजवाड्यात नेले, जे 6 लाख तलावांनी सुशोभित होते आणि अप्सरांच्या विविध जमातींचे घर होते. आपल्या पत्नीच्या भवितव्याची जाणीव नसलेल्या उत्तत्याने नारद या दिव्य ऋषीकडून ती बेपत्ता झाल्याची बातमी ऐकली. त्याने नागाला विनंती केली की त्याने त्याच्या वतीने वरुणाशी बोलावे आणि त्याच्या पत्नीला परत करण्याची मागणी करावी. नारद वरुणाकडे गेला आणि त्याला भद्राला सोडण्यास सांगितले, परंतु वरुणने नकार दिला, असे म्हणत की तो तिच्यावर खूप प्रेम करतो. नारद ही बातमी घेऊन उथात्याकडे परतला आणि उथात्याच्या रागाला सीमा नव्हती. त्याने पृथ्वीला बोलावून घेतले आणि 6 लाख तलाव जेथे आहेत ती जमीन उघड करण्याची तिला आज्ञा दिली. त्या ठिकाणाहून महासागर मागे सरकला, ज्यामुळे एकेकाळी वरुणच्या राजवाड्याचे घर असलेली कोरडी जमीन उघड झाली. त्या प्रदेशातून नद्या गायब झाल्यामुळे वरुणाकडे भद्रा
उथात्याकडे परत करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्याने आपल्या पत्नीची सुटका केल्यानंतर वरूणच्या शौर्याची आणि आरविरुद्ध स्वतःचा बचाव करण्याच्या चातुर्याची प्रशंसा केली. युद्धभूमीवर सूर्य मावळत होता. राजा अर्जुनाच्या शांत रूपावर एक उबदार नारिंगी प्रकाश टाकत होता. भीष्म आदरणीय योद्धा त्याच्या समोर उभा होता. त्याचे डोळे सखोल शहाणपणाने चमकले होते. वाऱ्याचा देव वायू अजूनही शांत स्वरात बोलला होता आणि त्याला अगस्त्य आणि वैशिष्ठ या दोन प्रसिद्ध ब्राह्मणांच्या महान कृत्यांबद्दल सांगत होता. जेव्हा भीष्म बोलू लागला तेव्हा त्याचा आवाज अर्जुनाभोवती मंत्रमुग्ध झाला. काय का हे राजा, तो म्हणाला, अगस्त्याच्या महानतेची कथा ऐका. देवांना असुरांनी पराभूत केले होते. त्यांचे यज्ञ चोरले गेले होते आणि त्यांच्या स्वादाचा गैरवापर केला गेला होता. ते समुद्रीविना पृथ्वीवर भटकत होते. जोपर्यंत ते अगस्त्य या अविचल व्रतांच्या आणि धगधगत्या ऊर्जेच्या ब्राह्मणाला भेटी नाही देवतांनी अगस्त्याला योग्य आदराने अभिवादन केले आणि नंतर त्यांची दुर्दशा त्याला सांगितली. ते म्हणाले, आम्ही युद्धात दानवांकडून पराभूत झालो आहोत आणि समुद्रीपासून खाली पडलो आहोत. हे प्रमुख तपस्वी, आम्हाला वाचवा. अगस्त्याचे हृदय दानवांच्या कोल्याबद्दल लाडाने जळत होते. तीव्र निर्धाराने त्याने आपली शक्ती उत्सर्जित केली. कालांतराने सर्व भस्म करणाऱ्या आगीसारखी जळत होते. अगस्त्याच्या किरणांनी त्यांना घासले. तेव्हा दानव, त्यापैकी हजारो, आकाशातून पळायला लागले. ते स्वर्ग आणि पृथ्वी दोन्ही सोडून दक्षिणेकडे पळून गेले. देवतांनी त्यांचे प्रदेश परत मिळवले. त्यांची भीती दूर झाली. या पराक्रमामुळे प्रोत्साहित होऊन त्यांनी अगस्त्याला पृथ्वीच्या आत्र्यांमध्ये किंवा खालच्या प्रदेशात आश्रय घेतलेल्या त्या असुरांचा नाश करण्याची विनंती केली. अगस्त्याचा प्रतिसाद संकोचाने भरलेला होता. मी त्या असुरांचा नाश करण्यास पूर्णपणे सक्षम आहे, तो म्हणाला. पण जर मी असा पराक्रम केला तर माझी तपस्या कमी होईल. तरीही त्याने देवांना मदत करण्यास सहमती दर्शवली आणि स्वतःच्या सामर्थ्याने त्याने पृथ्वीवर आश्रय घेतलेल्या दानवांचा नाश केला. अगस्त्याच्या यशाबद्दल बोलताना भीष्माचे डोळे चमकले. ही अगस्त्याच्या महानतेची कथा आहे, तो म्हणाला. मी पुढे जाऊ का, किंवा तुम्ही उत्तर म्हणून काही बोलाल का? वाऱ्याची देवचा वायू पुन्हा एकदा बोलला. त्याचा आवाज अर्जुनाच्या कानावर सौम्य वारा होता. ऐका हे राजा, महान वैशिष्ट्याच्या महान कर्तव्यांपैकी एक. जेव्हा भीष्माने बोलणे सुरू ठेवले तेव्हा ते दृश्य वैखानस तलावाच्या किनाऱ्यावर गेले, जिथे देवता यज्ञ करण्यात गुंतलेल्या होत्या. त्यांनी वैशिष्ट्याचा विचार केला आणि त्याला कल्पनेने आपला पुजारी बनवले. परंतु डोंगरासारख्या विशाल मूर्ती असलेल्या खलीन या दानवांच्या वंशाने त्यांना ठार मारण्याची इच्छा व्यक्त केली. सूर्य युद्धभूमीवर कोसळला आणि त्याने जमलेल्या योद्ध्यांवर सोनेरी चमक दाखवली. कृषपूज्य कुलगुरू भीष्म उंच उभा होता. त्याचे डोळे पांडवांचा तरुण राजकुमार अर्जुन याच्यावर लक्षपूर्वक खिळले होते. वाऱ्याचा देव वायू काही काळापासून अर्जुनाशी बोलत होता आणि प्राचीन वीरांच्या कथा आणि त्यांच्या कृतींचे वर्णन करत होता. भीष्माने पाहिल्यावर वायूने एक नवीन कथा सुरू केली, जी ऐकणाऱ्या सर्वांच्या हृदयाला चक्का लावणारी होती. जुन्या काळात वायू म्हणाला, देव आणि दानव एका मोठ्या लढाईत भिडले. रात्रीच्या अंधारात लढले राहू. या असुराने सूर्य आणि सोम या दोघांनाही आपल्या बाणांनी छेदले आणि विश्वाला अंधारात ढकलले. भीतीने भारावून गेलेले देव पराक्रमी दानवांसमोर पडू लागले. इंद्राच्या नेतृत्वाखाली देवांनी तपश्चर्येसाठी प्रसिद्ध असलेल्या बुद्धिमान आणि शक्तिशाली ब्राह्मण अत्रीचा शोध घेतला. त्यांनी त्यांना या मोठ्या संकटातून वाचवण्याची विनवणी केली आणि त्यांच्या विनंतीमुळे प्रेरित होऊन अत्रीने मदत करण्यास सहमती दर्शवली. आपल्या हाताच्या लाटांमुळे अत्रीने स्वतःला चंद्रदेव सोमामध्ये रूपांतरित केले आणि युद्धभूमीवर भव्यतेने चमकू लागला. असे करत असताना त्याने सूर्यदेव सूर्याचे रूप धारण केले आणि त्यांनी एकत्रितपणे अंधारा विश्वाला प्रकाशित केले. अत्रीच्या सामर्थ्याने प्रेरित झालेल्या देवांनी त्याच्या मागे धाव घेतली आणि एकत्रितपणे त्यांनी दानवांवर विजय मिळवला. वायूने त्याची कथा पुढे नेत असताना भीष्माने लक्षपूर्वक ऐकले. अशा प्रकारे हे अर्जुन, तो म्हणाला, अत्रीने एक पराक्रम साध्य केले जे येणाऱ्या युगांपर्यंत लक्षात ठेवले जाईल. त्याने देवांना अंधार आणि पराभवापासून वाचवले आणि स्वतःला नीतिमत्तेचा खरा विजेता सिद्ध केले. पण वायू अद्याप संपलेला नव्हता. त्याच्याकडे अर्जुनाला सांगण्यासाठी आणखी एक कथा होती, जी ब्राह्मणांची शक्ती आणि शहाणपण दर्शवते. जुन्या काळात तो म्हणाला, जुळ्या अश्विनांना देवांनी बाहेर काढले होते
आणि जेव्हा या महान ब्राह्मणाने त्यांना त्यांच्या योग्य ठिकाणी परत आणण्याचा प्रयत्न केला होता, चवनाने स्वतः इंद्राला संबोधून म्हटले, हे देवतांचे प्रमुख अश्विन हे देव आहेत, ते सूर्याचे पुत्र आहेत. आपण सोमाला यज्ञात एकत्र पिऊया, परंतु अश्विन अशा सन्मानास पात्र नाही. या भीतीने इंद्राने नकार दिला विचलित न होता. च्यवनाने इंद्राच्या हाताला बळजबरी करण्यासाठी एक मोठा विधी सुरू केला. त्याने अश्विनांना बोलावले आणि एक शक्तिशाली मंत्र सुरू केला, ज्यामुळे देव देखील पमू होतील. या अपमानामुळे संतप्त झालेल्या इंद्राने एक विशाल पर्वत उचलला आणि च्यवनावर फेकला. परंतु ब्राह्मण घाबरला नाही. केवळ एका नजरेत च्यवनाने इंद्राचा गडगडाट पाठवला. एका गंभीर संभाषणादरम्यान भीष्म असे शब्द बोलला, ज्यामुळे अर्जुनाच्या समजूतदारपणाचा मार्ग बदलेल. वाऱ्याचा देव भूतकाळातील कथा सांगत होता आणि जेव्हा त्याने बोलणे संपवले तेव्हा अर्जुन शांत राहिला. त्याचे डोळे जमिनीवर टेकले. वाऱ्याच्या देवाने अर्जुनाचे आत्मपरीक्षण लक्षात घेऊन त्याला पुन्हा एकदा संबोधित केले. जेव्हा इंद्राच्या नेतृत्वाखालील देवांनी स्वतःला असुर माराच्या तोंडात अडकलेले पाहिले, तेव्हा च्यवनेच त्यांची पृथ्वी हिरावून घेतली. स्वर्गापासून वंचित आणि आता पृथ्वीपासूनही वंचित देव दुःखाच्या गर्तेत बुडाले. देवतांनी त्यांच्या अग्रभागी असलेल्या इंद्राला घेऊन त्याच्या संरक्षणासाठी त्याच्या दर्शनाकडे धाव घेतली. ते म्हणाले, आम्ही केवळ प्राणी आहोत. ते म्हणाले, च्यवनाने आमच्यापासून पृथ्वी हिरावून घेतली आहे, तर कापांनी आम्हाला स्वर्गापासून वंचित केले आहे. हे सामर्थ्यवान, आम्ही तुझ्या संरक्षणाची याचना करतो. शहाणा आणि आदरणीय व्यक्तिमत्व असलेल्या आजिले देवाना ब्राह्मणांची मदत घेण्याचा सल्ला दिला. ब्राह्मणांची त्वरित दुरुस्ती करा. आधी ते म्हणाले, त्यांना संतुष्ट करून तुम्ही पूर्वीप्रमाणे दोन्ही प्रदेश परत मिळवण्यात यशस्वी व्हाल. अशा प्रकारे सूचना देऊन देवता ब्राह्मणांच्या निवासस्थानी त्यांच्या संरक्षणासाठी आणि मार्गदर्शनासाठी भीक मागत गेल्या. महान सद्गुणी आणि विद्वान ब्राह्मणांनी देवांना विचारले की त्यांनी कोणत्या शत्रूंचा पराभव करावा, अशी त्यांची इच्छा आहे. देवांनी उत्तर दिले, कपांना वश करा. आपल्या कर्तव्यावर ठाम असलेल्या ब्राह्मणांनी कापांचा नाश करण्यासाठी एक विधी तयार करण्याचा निश्चय केला. ही योजना कापांना कळताच त्यांनी ब्राह्मणांना त्यांच्या प्रयत्नांपासून परावृत्त करण्यासाठी धनी नावाचा एक संदेशवाहक पाठवला. धनी म्हणाला, आम्ही तुमच्यापेक्षा कमी दर्जाचे नाही. तुम्ही साधे करू इच्छित असलेल्या या संस्कारांचा काय परिणाम होईल? आम्हाला ही वेदांची चांगली जाण आहे आणि आमच्याकडे मोठी बुद्धी आहे. धानींच्या शब्दांनी विचलित न झालेल्या ब्राह्मणांनी ठामपणे उत्तर दिले, आम्ही कापांना पराभूत करू. या प्रकरणात आम्ही देवांच्या पाठीशी उभे आहोत. काप तुमच्या हातून वधास पात्र आहेत. त्याद्वारे ब्राह्मणांनी कापांचा नाश करण्यासाठी धगधगत्या अग्नीची निर्मिती केली. सरसे युद्ध सुरू होते. तसंच हे कापांचा पराभव झाला आणि त्यांच्या विनाशाचे श्रेय देवतांना दिले गेले. तथापि नारद या ज्ञानी ऋषींनी सत्य उघड केले. हा महान पराक्रम ब्राह्मणांनी साध्य केला होता. ही बातमी ऐकून देव आनंदित झाले. ब्राह्मणांच्या शौर्याबद्दल कृतज्ञ झाले. वाऱ्याच्या देवाने आपली कथा पुढे चालू ठेवली. असे म्हणत की त्यांच्या विजयामुळे देवतांनी अमरत्व मिळवले आणि त्यांचे पराक्रम वाढले. जसजसे त्याने बोलणे संपवले, अर्जुन त्याची पूजा करण्यासाठी झुकला. त्याचे हृदय भक्तीने भरले. मी जगतो. एका भव्य सभेमध्ये ज्ञानी आणि न्यायी राजा युधिष्ठिर पूज्य ज्येष्ठ भीष्माकडे काही काळापासून त्याच्या आत जळत असलेला प्रश्न घेऊन वळला. हे राजा, त्याने विचारले, तुम्ही ब्राह्मणांबद्दलच्या तुमच्या अतूट भक्तीसाठी ओळखले जाता. त्यांच्या उपासनेचे फळ म्हणून तुम्हाला काय दिसते? मला सांगा. हे पराक्रमी शस्त्रधारी पूज्य लोकांच्या पूजेला कोणती समुद्री जोडते? भीष्मचे डोळे जरी त्याच्या जगातून येणाऱ्या निर्गमनाच्या वजनामुळे ढराळ झाले असले तरी सखोल समजुतीने चमकले आणि त्याने उत्तर दिले, माझी शक्ती, माझी इंद्रिये, माझे भाषण आणि माझे मन हे सर्व क्षण रंगूछाया आहेत. मी ही नश्वर गुंडा बाजूला ठेवण्याची वेळ जवळ आली आहे आणि सूर्य मला त्रास देणाऱ्या मंद गतीने फिरत असल्याचे दिसते. तो थांबला आणि पुढे जाण्यापूर्वी त्याचे विचार गोळा करत म्हणाला, परंतु एका गोष्टीबद्दल मला खात्री आहे. ब्राह्मणांचे आशीर्वाद अमर्याद आहेत आणि त्यांची उपासना अवर्णनीय समुद्री अंत्य. जसे जसे भीष्म बोलत गेले युधिष्ठिरची उत्सुकता वाढत गेली. मला आणखी सांगा. तो पुढे म्हणाला, या ज्ञानी पुरुषांचा सन्मान केल्याबद्दल तुम्हाला अंतिम बक्षीस काय वाटते? भीष्माची नजर कृष्णाकडे गेली, जो युगानुयुगे त्याचा मित्र आणि मार्गदर्शक होता. हा केशव तो आदराने म्हणाला, या विषयावर जे काही जाणून घ्यायचे आहे
ते सर्व तर तुम्हाला सांगे. भीष्माच्या शब्दांचा भार लक्षात घेऊन कृष्ण पुढे आला. त्याचे मुख अति प्रकाशाने जगमगत होते. मी फक्त दैवी पात्र आहे, तो नम्रपणे म्हणाला, आणि माझ्यामधूनच विश्वाने त्याची रहस्य उघड केली आहेत. तो बोलत असताना त्याचे डोळे त्यांच्या आत अस्तित्वाचे जाळी धरून असल्याचे दिसत होते. पृथ्वी आणि आकाश स्वतःच माझ्या शरीरातून जन्माला आले. कृष्णाने घोषित केले, दुःखाच्या रूपात मी बुडलेल्या जगाला गोंधळाच्या खोलीत वर उचलले. मी निर्माणकर्ता, विध्वंसक आणि पालनकर्ता आहे. विश्वाचे सर्व पैलू माझ्यामध्ये एकत्र येतात. त्याच्या शब्दांनी जन्म, वाढ, क्षय आणि पुनर्जन्माच्या अंतहीन चक्रांचे चित्र रेखाटले. कृष्णाचे बोले सुरू असताना भीष्माने होकारार्थी मान डोलावली. मी युगानुयुगे विविध रूपे धारण केली आहेत. त्रेतायुगात मी धार्मिकता होतो, द्वापर युगात मी ज्ञान होतो आणि कलियुगात मी अन्याय म्हणून आलो होतो. परंतु नेहमीच माझा उद्देश सारखाच असतो, न्याय कायम राखणे आणि विश्वाच्या विनाशापासून संरक्षण करणे. कृष्ण बोलत असताना त्याच्या शब्दांनी पौराणिक कथा आणि दंतकथांची चित्रफित विळली, जी देवतांच्या प्राचीन कथांवर आधारित होती. तो देवतांचा राजा इंद्र, अग्नी देव, विश्वकर्मा दैवी कारागीर होता. युधिष्ठिरच्या उपस्थितीत कृष्ण म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या वासुदेवाला ब्राह्मणांच्या उपासनेचे फायदे समजावून सांगण्यात आले. वासुदेवाने त्याच्या कथेची सुरुवात त्याचा मुलगा प्रद्युम्न याच्याशी संबंधित एका घटनेचे वर्णन करून केली, जो काही ब्राह्मणामुळे संतप्त झाला होता आणि त्याने त्याच्या वडिलांचे मार्गदर्शन मागितले होते. युधिष्ठिर म्हणाला, हे मधूच्या वत्का, मला सांग की ब्राह्मणांच्या उपासनेशी कोणती संबंधित जोटी जाते. वासुदेव जाणून बुडून हसला. हे राजा, ब्राह्मणांचे गुण काय आहेत ते मी तुला सांगत असताना माझ्याकडे लक्षपूर्वक लक्ष देऊन ऐका. त्याने त्याची कथा सुरू केली. द्वारावती येथे बसलेला वासुदेवचा मुलगा प्रद्युम्न ब्राह्मणांबद्दलच्या रागाने आणि गोंधळाने भरून त्याच्याजवळ आला होता. बाबा, त्यांच्या उपासनेत कोणते गुण जोडले जातात त्याने विचारले. त्यांचे अधिपत्य कशापासून प्राप्त होते? सतत त्यांची पूजा केल्याने काय बक्षिसे मिळतात? वासुदेवाने आपल्या मुलाचे शब्द लक्षपूर्वक ऐकले. मग त्याने उत्तर दिले, हे रुक्मिणीच्या मुला, ब्राह्मणांची पूजा करून एखादी व्यक्ती जिंकू शकेल अशी समृद्धी काय आहे हे मी तुम्हाला सांगत असताना माझे ऐका. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःला धार्मिकता, संपत्ती आणि आनंद या तीन प्रसिद्ध समूहाच्या प्राप्तीसाठी किंवा मुक्तीच्या प्राप्तीसाठी किंवा प्रसिद्धी आणि समृद्धीसाठी किंवा रोगाचे उपचार करण्यासाठी किंवा देवता आणि पित्यांची पूजा करण्यासाठी पुनरुत्पादित झालेल्यांचे समानन करण्यासाठी काळजी घेतली पाहिजे. वासुदेवांनी पुढे स्पष्ट केले की ब्राह्मण हे सुख आणि दुःख वितरित करणाऱ्या सोमराजांसारखे आहे. सर्व मान्य गोष्टींचे मूळ ब्राह्मणामध्ये आहे असे ते म्हणाले. त्यांच्या उपासनेतून प्रचंड देश, कीर्ती आणि शक्ती वाहते. सर्व जगाचे रहिवासी आणि विश्वाचे शासक हे सर्व ब्राह्मणांचे उपासक आहेत. तर त्याचा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी वासुदेवाने दुर्वासा नावाच्या एका महान ब्राह्मणाची कथा सांगितली, ज्याने द्वारावती येथील त्याच्या घरात वास्तव्य केले होते. दुर्वासा त्याच्या विलक्षण शक्तींसाठी आणि दुर्लक्ष केल्यावर रागावण्याच्या त्याच्या प्रवृत्तीसाठी ओळखला जात असे. एके दिवशी दुर्वासाने वासुदेवाच्या निवासस्थानातील सर्व खाटा आणि आवरणे तसेच त्याला सेवा देणाऱ्या सुंदर मुली जाळल्या होत्या. त्यानंतर तो वासुदेवला भेटला, ज्याने तपस्वीसाठी एक विशेष फळ बाजूला ठेवले होते. काही फळे खाल्ल्यानंतर दुर्वासाने वासुदेवाला त्याच्या शरीरावर आणि डोक्यावर लेप लावण्याचे आदेश दिले. वासुदेवाने अजिबात संकोच न करता आज्ञा पाळली आणि तो असे करत असताना त्याची पत्नी रुक्मिणी जवळच उभी होती. हसला. दुर्वासाने तिच्या शरीरावरही फळांचा लेप लावला. त्यानंतर त्याने रुक्मिणीला एका गाणीला जोड लावले, जी त्याने स्वतः केली. क्षितिजावर सूर्य क्वचितच उगवला होता. जेव्हा बुद्धिमान आणि न्यायी राजा युधिष्ठिर महादेव या सर्वोच्च व्यक्तीबद्दल ज्ञान मिळवण्यासाठी वासुदेवाकडे गेला, त्याच्या अंतःकरणात आदराने त्याने वासुदेवाला दुर्वासाच्या आशीर्वादाने मिळवलेल्या विश्वाची रहस्य सांगण्यास सांगितले. वासुदेव आदराने मान झुकून पवित्र सातरुद्र मंत्राचे पठण करू लागला, ज्याची तो दररोज सकाळी भक्तिभावाने पुनरावृत्ती करत असे. जेव्हा तो बोलत असे तेव्हा त्याचे डोळे सर्व प्राण्यांचे गतिशील आणि अचल निर्माते महादेव यांच्याबद्दल भय आणि श्रद्धेने चमकू लागले. त्याने स्पष्ट केले की महादेव हा तिन्ही जगातील सर्व प्राण्यांपैकी सर्वोच्च होता, ज्याची तुलना कोणीही किंवा काहीही करू शकत नाही. जसं वासुदेव बोलत राहिला
तसतशी हवा अपेक्षेने दाग होत गेली. त्याच्या शब्दांनी महादेवाच्या अविश्वसनीय सामर्थ्याचे एक स्पष्ट चित्र रेखाटले. जेव्हा तो युद्धभूमीवर उभा राहिला तेव्हा त्याच्या क्रोधाने भरलेली उपस्थिती शत्रू सैन्य बेशुद्ध झाले आणि भीतीने खळखळत होते. त्याच्या गर्जना ढगांच्या गर्जनाप्रमाणे गर्जना करत होत्या, ज्यामुळे देवही घाबरून जात होते. वासुदेवाने दक्षिच्या त्यागाची आख्यायिका सांगितली, जी महादेवाने त्याच्या भयंकर धनुष्याने छिदून नष्ट केली होती. देवता दुःखाने भरून गेल्या आणि त्यांच्या पायाखाली पृथ्वी थरथरत असताना विश्वभीतीने हादरले. महान ऋषींनीही वादळ शांत करण्यासाठी प्रायश्चित्त विधी केले. वासुदेव बोलत असताना ते दृश्य एखाद्या नाटकासारखे रंगभूमीवर उलगडत गेले. हृदयाचा क्रोध देवांवर उधळला. त्याच्या प्रचंड गर्जनेमुळे संपूर्ण विश्वात गोंधळ निर्माण झाला. त्याने भगचे डोळे फाडले आणि पुष्णावर पायांनी हल्ला केला. देव घाबरून थरथरत होते. महादेवाचे समाधान करण्याचा प्रयत्न करत असताना त्यांची डोकी आदराने झुकली होती. पण जेव्हा महादेवाचा राग शांत झाला तेव्हा ते त्यांच्या समजण्यापलीकडे एक शक्ती आहे हे जाणून देवता भयभीत राहिल्या. त्यांनी त्याला यज्ञ अर्पणाचा एक भाग अर्पण केला आणि त्याच्या संरक्षणाची याचना केली. वासुदेव हे शब्द बोलत असताना हवा महादेवाच्या सामर्थ्याने कंपित होताना दिसत होती. त्यानंतर वासुदेवाने ही कथा सांगितली की कशा प्रकारे असुरांनी आकाशात लोह, चांदी आणि सोन्याने बनलेली 3 शहरे बांधली होती. देव त्यांना छेदू न शकल्याने महादेवाची मदत मागत होते. त्याच्या पराक्रमी खांबाने त्याने शहरे उद्ध्वस्त केली असू आणि त्यांचे बालेकिल्ले जाळे. जसजसे वासुदेवाने बोलणे संपवले तसंच दृश्य एका नवीन युगात बदलले. पार्वतीच्या मांडीवर 5 केसांचे कुलूप असलेले एक मूल पडले होते. देव गोंधळून गेले होते. त्यांना त्या लहान मुलाला महादेव म्हणून ओळखता आले नाही. ईर्ष्याने भरलेल्या सक्राने त्याच्या गडगडाटाने त्याला ठार मारण्याचा निर्णय घेतला. परंतु त्या मुलाने इंद्राच्या हाताला अर्धांगवायू केला आणि देवता स्तब्ध झाले. ते तेव्हाच घडले जेव्हा आजोबा ब्रह्माने यावर चिंतन केले. एका शांत वातावरणात वासुदेवाने त्याचा प्रिय मित्र युधिष्ठिराला माझ्या सर्वोच्च देवाची अनेक नावे आणि गुणांचे पठण करण्यास सुरुवात केली. तो बोलत असताना हवा एका अलौकिक तेजाने भरलेली होती. जणू देवाचे अस्तित्व स्पष्ट होते. माझा वासुदेव म्हणाला, त्याला अनेक नावाने ओळखले जाते. ओशी त्याचे वर्णन अग्निदेव आणि स्थिर स्थान असे करतात. पुढे जाण्यापूर्वी शब्दांना बुडू दे. तो थांबला. सर्व सृष्टीवर त्याच्या विशाल सामर्थ्यामुळे आणि वर्चस्वामुळे त्याला महेश्वर महान भगवान असेही म्हटले जाते. महादेवाच्या दुहेरी स्वभावाबद्दल बोलताना वासुदेवाचे डोळे श्रद्धेने चमकले. निर्माता देव ब्रह्मा यांनी त्याचे वर्णन 2 रूपे असल्याचे केले आहे. एक उग्र आणि भयानक, तर दुसरा सौम्य आणि शुभ. तो पुढे झुकला. त्याचा आवाज आश्चर्यचकित झाला. ही 2 रूपे आणखी अनेकांमध्ये विभागली गेली आहेत. प्रत्येकाचे स्वतःचे अद्वितीय गुणधर्म आहेत. वासुदेव बोलत असताना युधिष्ठिरच्या मनात प्रतिमा निर्माण होऊ लागल्या. त्याने महादेवाला भयंकर विध्वंसक आणि सौम्य रक्षक म्हणून पाहिले. त्याचे अस्तित्व संपूर्ण विश्वात जाणवले. परमप्रभूचे वर्णन असे केले गेले की त्याचे शरीर अर्धे अग्नी आणि अर्धे चंद्र होते, ज्याचे एक रूप ब्रह्मचर्याच्या व्रताच्या आचरणात गुंतलेले होते, तर दुसरे नाशाने ग्रास्य होते. वासुदेवाच्या शब्दांनी महादेवाच्या भवायमी स्वभावाचे एक स्पष्ट चित्र रेखाटले. त्याच्या शक्ती आणि ऊर्जेमुळे त्याला रुद्र उग्र म्हटले जाते. तो म्हणाला, महादेव म्हणून तो सर्वाचा सर्वोच्च देव आहे, ज्याने विश्वावर वर्चस्व राखले आहे. वासुदेवाने महादेवाची नावे आणि गुणांचे पठण सुरू ठेवले. तेव्हा हवा एका अलौकिक ऊर्जेने कंपित होत होतीशी. देव आणि गंधर्व आणि अप्सरा, स्वर्गीय संगीतकार आणि नर्तक हे सर्व महादेवाच्या शक्तीचे आणि उपस्थितीचे प्रतीक असलेल्या चिन्हाची पूजा करत असत. ज्यांनी त्याच्या प्रतिमा तयार केल्या किंवा त्याच्या चिन्हाची पूजा केली त्यांना मोठी समृद्धी आणि आनंद प्राप्त झाला असे म्हटले जात असे. वासुदेवाच्या शब्दांमध्ये महादेवाच्या स्मशानभूमीवरील प्रेमाबद्दल सांगितले गेले, जिथे त्याने मृतांचे मृतदेह जाळले आणि भस्म केले. अशा ठिकाणी यज्ञ करणाऱ्यांना नायकांसाठी राखीव असलेल्या प्रदेशामध्ये मार्गदर्शन केले. जेव्हा वासुदेवाने बोलणे संपवले तेव्हा युधिष्ठिराला आपल्यावर एक सखोल श्रद्धेची भावना जाणवली. त्याला माहित होते की महादेव हा केवळ एक देव नाही, तर सर्व सृष्टीमध्ये व्याप्त असलेली एक शक्ती आहे. एक असा प्राणी ज्याची शक्ती आणि उपस्थिती प्रत्येक श्वासात, हृदयाच्या प्रत्येक ठोक्यात जाणवते. सर्वोच्च भगवान खरोखरच मृत्यू होता, जो सर्व प्राण्यांमध्ये वास करत होता, त्यांना त्यांच्या जीवनात मार्गदर्शन करत होता आणि शेवटी त्यांना त्यांच्या नश्वर गुंडाळ्यांपासून मुक्त करत होता. त्या शांततेत
हस्तिनापूरच्या राजावर सूर्य मावत होता, ज्याने ज्ञानी लोकांच्या मेळाव्यावर उभारणारी चमक दाखवली. पांडव बंधूंपैकी सर्वात मोठा युधिष्ठिर, त्याचे आदरणीय आजोबा आणि मार्गदर्शक भीष्म यांच्या त्यांनी बसला. ज्यावेळी त्याने अधिकाराच्या स्वरूपाबद्दल मार्गदर्शन मागितले, तेव्हा त्या तरुण राजाचे डोळे कुतूहलाने चमकलेस त्याचा शोध काय आहे. युधिष्ठिराने उत्कंठेच्या भावनेने भरलेल्या त्याच्या आवाजात विचारले, ही प्रत्यक्ष धारणा आहे की शास्त्राचे योग्य आहे, त्याबद्दल आपण कसे खात्री बाळगू शकतो शहाणा? आणि म्हातारा भीष्म जेव्हा बोलू लागला, तेव्हा तो दयाळूपणे हसला. अहो माझ्या मुला, हे असे प्रश्न आहेत ज्यांनी शतकानुशतके वशींना गोंधळात टाकले आहे. प्रत्यक्ष आकलन हे खरोखरच एक शक्तिशाली साधन आहे, परंतु ते आपल्या स्वतःच्या पूर्वग्रह आणि आकलनाद्वारे मर्यादित आहे. शास्त्रवचना नाही मोठा अधिकार आहे, तरीही ते त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी त्यांचा वापर करण्याचा प्रयत्न करतील. ते त्यांचा चुकीचा अर्थ काढू शकतात किंवा विकृत करू शकतात. भीष्माने म्हटल्याप्रमाणे त्याच्या शब्दांनी युधिष्ठिराला मंत्रमुग्ध करणाऱ्या शहाणपणाची एक रेखाटणी विणली. धार्मिकतेचा नाश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दुष्ट पुरुषांचा विचार करा. तो पुढे म्हणाला, ते त्यांच्या प्रयत्नांमध्ये यशस्वी होताना दिसू शकतात, परंतु शेवटी ते त्यांच्या स्वतःच्या अंगाराला बळी पडतील. आणि तरीही ते नीतिमत्तेच्या मार्गावर चालतात. त्यांनी नेहमी सतर्क राहिले पाहिजे, कारण चांगल्या लोकांमध्येही असे लोक आहेत जे हानी करतील ते ऐकताच युधिष्ठिरचे डोळे मोठे झाले. त्याचे मन प्रश्नांनी आणि शंकांनी थरथर कापत होते. आपल्या नातवाचा गोंधळ लक्षात घेऊन भीष्माने सांत्वनाचे शब्द उच्चारले, युधिष्ठिर, तुझ्या शंकांमुळे अस्वस्थ होऊ नकोस. समजूतदारपणा शोधणे हे शहाणपणाचे लक्षण आहे. त्याऐवजी आपल्या आधी जे आले आहेत त्यांनी मानलेली उदाहरणे पहा. ज्ञानी पुरुष आणि स्त्रिया ज्यांनी त्यांचे जीवन धार्मिकतेनुसार जगले आहे. जसजशी रात्र खोल होत गेली तसच ते भीष्माने नीतिमत्तेचे 4 स्तंभ प्रकट केले. दुखापतीपासून दूर राहणे, सत्यक्षमा आणि उदारता हे आयुष्य जगण्याचे वैशिष्ट्य आहे असे त्याने घोषित केले. आणि केवळ या तत्वांचे पालन करणे पुरेसे नाही, एखाद्याने ब्राह्मणांचा आदर आणि सन्मान केला पाहिजे, जे नीतिमत्तेचे चाळ दर्शवतात. भीष्माचे शब्द ऐकून युधिष्ठिरचा चेहरा समजूतदारपणाने चमकला. त्याला माहित होते की त्याचे आलोबाग एक मौल्यवान भेट देत आहेत, धार्मिकतेचे रहस्य उघडण्याची किल्ली. आणि म्हणून आश्चर्य आणि कृतज्ञतेच्या भावनेने तरुण राजाने सत्य आणि धार्मिकतेच्या मार्गावर चालण्यासाठी स्वतःला वचनबद्ध केले. जेव्हा रात्रीच्या आकाशात तारे चमकू लागले, तेव्हा भीष्माचे डोळे संमतीने चमकू लागले. तुम्ही अशा प्रवासाचे पहिले पाऊल उचलले आहे, जे तुम्हाला महान बुद्धी आणि समजूतदारपणाकडे घेऊन जाईल. तो म्हणाला. त्याचा आवाज उदारपणा आणि स्नेहाने भरलेला आहे. एका मेळाव्याच्या दरम्यान भीष्माने नीतिमत्तेच्या स्वरूपाबद्दल आपले ज्ञान सांगण्यास सुरुवात केली. त्याचे शब्द उन्हाळ्याच्या दिवशी सौम्य वाऱ्यासारखे होते, ज्यात सत्य आणि समजूतदारपणाचा सुगंध होता. तो म्हणाला, केवळ चांगली काम करणे किंवा इतरांना तसे करण्यास प्रोत्साहित करणे पुरेसे नाही. एखाद्याने नीतिमत्तेचे मूल्य खरोखर समजून घेतले पाहिजे आणि ते त्यांचे जीवनातील मार्गदर्शक तत्व बनवले पाहिजे. त्याने थांबून आपल्या स्वतःना त्याच्या शब्दांचे वजन आत्मसात करण्याची परवानगी दिली. कारण जेव्हा एखादी व्यक्ती नीतिमत्तेची फळे पाहते, तेव्हा त्यांना त्याचे श्रेष्ठत्व दिसू लागते. तो पुढे म्हणाला, तेव्हाच ते नीतिमत्वाकडे झुकतात आणि त्याच्या परिवर्तनशील सामर्थ्यावर विश्वास ठेवतात. पण भीष्माला माहित होते की प्रत्येकाला अशा स्पष्ट दृष्टीचा आशीर्वाद मिळत नाही. काही व्यक्ती नीतिमत्तेच्या फायद्यांचे साक्षीदार असूनही त्याचे खरे स्वरूप समजून घेण्यात अयशस्वी ठरल्या. त्यांची समज स्पष्ट राहिली आणि त्यांनी त्यावर विश्वास ठेवण्यासाठी संघर्ष केला. जे काय करावे आणि काय करू नये या दोन्हींची माहिती असलेल्यांसाठी सखोल उद्देशाने मार्गदर्शित होऊन काळजी आणि भक्तीने वागणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. ते अशा नीतिमान माणसाबद्दल बोलले ज्यांना समृद्धीचा आशीर्वाद मिळाला होता, परंतु सांसारिक सुखात गुंतून जाण्याऐवजी त्यांनी त्यांच्या आत्म्याचे संगोपन करण्यासाठी खूप काळजी घेतली. त्यांना माहित होते की सर्व गोष्टींचा सर्वोच्च वापर करणारा काळ त्यांच्या कृतींना बक्षीस मिळेल याची खात्री करेल. भीष्माने स्पष्ट केले आणि म्हणून त्यांनी उत्कटतेने आणि इच्छेच्या प्रभावापासून मुक्त धार्मिक जीवन जगण्याचा प्रयत्न केला. जेव्हा ते बोलत होते तेव्हा भीष्माच्या शब्दांनी तातडीची भावना घेतली. त्यांना माहित होते की दुष्ट शक्तींची नेहमीच उपस्थिती असते, जे चांगुलपणासाठी प्रयत्न करणाऱ्यांच्या प्रयत्नांना कमकुवत करण्याचा प्रयत्न करतात. का कधीही नीतिमत्वाला जोरखाचे कारण बनवू शकत नाही, असे त्याने घोषित केले. कारण जेव्हा आपण नीतिमत्वाने वागतो तेव्हा आपला आत्मा शुद्ध होतो आणि वाईटाने कलंकित होत नाही. त्याने नीतिमत्वाद्वारे
प्राप्त झालेल्या 2 परिणामांबद्दल सांगितले. आत्म्याची निर्गुणता आणि अधार्मिकतेने स्पर्श होण्याची त्याची अविवेकता. 20 शब्द अंधाराच्या आजीच्या दीपस्तंभासारखे होते, जे नीतिमत्तेच्या पावलांवर चालण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना मार्गदर्शन करत त्यांनी पुढचा मार्ग प्रकाशमय केला. आणि ते बोलत असताना त्यांच्या श्रोत्यांना जग एका नवीन प्रकाशात दिसू लागले. त्यांना समजले की खरा विजय आहे बक्षिसामध्ये नाही, तर नीतिमान गल्याच्या संगोपनात आहे. जसा सूर्य शिथिल्याच्या खाली बुडाला, तसंच हे भीष्माचे शब्द संपुष्टात आले. परंतु त्यांचा प्रभाव एका ज्ञानी माणसाच्या शहाणपणाच्या सुमे प्रतिध्वनीसारखा राहिला. ज्याने त्यांना ऐकले त्या सर्वांना नीतिमत्तेच्या परिवर्तनशील शक्तीची आठवण करून दिली. त्याच्या आयुष्याच्या संध्याकाळच्या वेळी भीष्म बाणांच्या पलंगावर पडला होता. त्याचे शरीर चेकळो तीक्ष्ण टोकाने विणले होते, तरीही त्याचे चारिक दुःख असूनही त्याचे मन स्वच्छ आणि केंद्रित राहिले. पांडूचा मोठा मुलगा युधिष्ठिर आदर आणि कुतूहलाने त्याच्याकडे गेला आहे. पुढे भीष्म युधिष्ठिर म्हणाला, मी आध्यात्मिक मुक्तीच्या मार्गावर तुमचे मार्गदर्शन घेण्यासाठी आलो आहे. असे काय आहे जे आनंद आणते आणि सर्व पापांपैकी एक शुद्ध करते? तेव्हा भीष्म बोलू लागला. तेव्हा त्याचे डोळे सखोल शहाणपणाने चमकले. माझ्या प्रिय मुला, काही नावे आणि प्राणी आहेत जे आपल्या आत्म्याला शुद्ध करण्याची शक्ती ठेवतात. जर आपण सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी या नावाचे पठण केले तर ते आपल्याला आपल्या सर्व अपराधांपासून शुद्ध करते. सौम्य स्मितहास्याने भीष्म देव आणि ऋषींची गणना करू लागला, ज्यांची नावे पापे धुण्यास सक्षम होती. त्याने सर्वोच्च व्यक्ती ब्रह्मा, विश्वाचा निर्माता आणि त्याची पत्नी सावित्री यांच्यापासून सुरुवात केली. त्यानंतर विष्णू संरक्षक, त्यानंतर शिव विध्वंस आणि स्कंद दिवे शक्तींचा सामान्य अवतार आला. जेव्हा भीष्माने नावाचे पठण सुरू ठेवले तेव्हा युधिष्ठिरचे डोळे आश्चर्याने रुंद झाले. भीष्माने लिमाचा 3 डोळ्यांचा देव, अग्नीचा देव, अग्नी वाऱ्याचा देव, वायू आणि चंद्रांचा उल्लेख केला. तेव्हा त्याने लक्षपूर्वक ऐकले. त्यानंतर भीष्म स्वर्गात वसलेल्या आकाशीय प्राण्यांबद्दल बोलले. आदित्य, वासू, अश्विन, पित्री आणि धर्म, स्वतः धार्मिकता. त्यांनी गंगा, यमुना आणि सरस्वती यासारख्या महान नद्यांचा उल्लेख केला, ज्या त्यांच्या शुद्धीकरण शक्तीसाठी पूज्य होत्या. पठण चालू असताना भीष्माने वैदिक विद्या असलेल्या ऋषींची नावे सूचीबद्ध केली. यकृत, रायगे, कक्षीवत, आशिष, भृगु, अंगिरस, कण्व, मेघातिथी आणि वरी हे प्रतिष्ठित ऋषी प्रत्येक पापातून एक शुद्ध करण्यास सक्षम असल्याचे म्हटले जात होते. त्यानंतर भीष्म ज्ञानाने आणि धर्माने राज्य करणाऱ्या महान राजांबद्दल बोले. येती नहुष, यदुपुरु, सागर, धुंधुमार, दिलीप, कृष्ण आणि रामदेव आले. त्यांच्या शौर्यासाठी, करुणेसाठी आणि दैवी भक्तीसाठी साजरे केले जातात. सदलसचा सूर्य मावू लागला तसाचा भीष्माचा आवाज कमकुवत होत गेला, परंतु त्याच्या शब्दामध्ये अजूनही एक खोल प्रतिध्वनी होता. युधिष्ठिराने लक्षपूर्वक ऐकले आणि भीष्माने असे म्हटले की ही नावे केवळ ध्वनी नाहीत, त्या आपल्या आत्म्याला शुद्ध करण्याची आणि आपल्याला जन्माच्या चक्रातून मुक्ती देण्याची शक्ती ठेवतात. कौरवासाठी अळवीच्या दिशेने लढणारा महान योद्धा भीम बाणांच्या पलंगावर पडलेला असताना पांडव त्याच्या भोवती जमले. त्यांच्यामध्ये बुद्धिमान आणि न्यायी राजा युधिष्ठिर होता. लोपूच्या वंशी व्यास बोलत असताना शांतपणे बसला होता. व्यासाचे शब्द एका हलक्या वाऱ्यासारखे होते, ज्याने झाडांच्या पानांना झोडपून काढले. ज्यात प्रचीर शहाणपणाचे कुजबूज होते. तो कर्तव्याबद्दल, नीतिमत्तेबद्दल आणि भेटवस्तू आणि संपत्तीवर नियंत्रण ठेवणाऱ्या नियमाबद्दल बोलला. युधिष्ठिर लक्षपूर्वक ऐकत होता. त्याचे मन एका वाळवंटात कोरड्या प्रवाशाप्रमाणे ज्ञानात पीत होते. व्यासाच्या शब्दांनी त्यांची जादू हलवत असताना राजाच्या शंका नाहीशा होऊ लागल्या. सकाळच्या धुक्याप्रमाणे उगवत्या सूर्यासमोर नाहीशा होऊ लागल्या. अखेरीस जेव्हा भीष्म शांत झाला तेव्हा संपूर्ण सभा कणवासवरील चित्रासारखीच होती. हवा अपेक्षाने भरलेली होती आणि शांतता न बोलल्या गेलेल्या भावनांनी प्रतिध्वनित होत होती. तेव्हाच व्यास पुन्हा एकदा बोलला. त्याचा आवाज गुळगुळीत दगडांवर बडबडणाऱ्या सोमे उड्यासारखा होता. हे राजा, तो युधिष्ठिराला म्हणाला, तुमचे भाऊ आणि अनुयायी त्यांच्या खऱ्या स्वभावात परत आले आहेत. कृष्ण तुमच्या बाजूला असताना तुम्ही तुमचा आदर व्यक्त करण्यासाठी आला आहात. व्यासांचे शब्द गंगेचा राजपुत्र धृतराष्ट्राला बोलण्यासाठी एक संकेत होते. त्याचा आवाज उन्हाळ्यातील उबदार वाऱ्यासारखा शांत आणि सौम्य होता. त्याने एक युधिष्ठिराला बोल स्वरात संबोधित केले. हे राजा, शहरात परत या. तुमच्या अंतःकरणाचा ताप दूर होऊ द्या. लक्षात ठेवा की तुम्ही एक क्षत्रिय आहात, जे संयम आणि कर्तव्याच्या आचरणासाठी समर्पित आहे. ययातीप्रमाणेच तुमच्या पूर्वजांचा आणि देवाचा त्याग आणि भेटवस्तू देऊ आजर करत होता. राष्ट्र बोलत असताना त्याच्या शब्दांनी वाऱ्याची झुळूक वाहिली, आठवणींना उजाळा दिला आणि ऐकणाऱ्यांच्या मनात
खळबळ माजवली. युधिष्ठिराने आपल्या आजोबांच्या सल्ल्याचे पालन करण्याचे वचन दिल्याने त्याचे डोळे रात्रीच्या आकाशातील ताऱ्यासारखे चमकले. त्याने देशात शांतता आणण्याची, त्याच्या हितचिंतकांना बक्षिसे देऊन सन्मानित करण्याची आणि आपल्या लोकांना आनंदी करण्याची शपथ घेतली. शेवटी मान डोलावून युधिष्ठिरा आपले नातेवाईक आणि आलियास निघून गेला. जेव्हा त्या हातीचे नाव असलेल्या हस्तिनापूर या शहराकडे निघाले तेव्हा हवा आशेने आणि नव्या सुरुवातीने थच्च कापत होती. कुंतीचा मुलगा धृतराष्ट्र आणि गांधारी यांच्या बाजूने चालत होता, ज्यांनी स्वतःला आपल्या स्वामीच्या स्मरणार्थ समर्पित केले होते. बुद्धिमान आणि न्यायमित्र कृष्ण आनंद आणि दुःखाच्या वेळी सतत उपस्थित राहून त्यांच्या बाजूने चालत होता. त्यांनी शहरात प्रवेश करताच उत्सवाच्या आणि स्वागताच्या आवाजांनी वातावरण भरून गेले. हस्तिनापूरचे गहिवासी युधिष्ठिराला त्याच्या प्रदीर्घ प्रवासानंतर घरी परतताना पाहण्यासाठी उत्सुक होऊन त्याच्या भोवती जमले. सूर्याने उत्तरेकडे वाटचाल सुरू केली होती, ज्यामुळे राज्यात एक नवीन युग सुरू झाले होते. कुंतीचा मुलगा राजा युधिष्ठिरने राजधानीत 50 रात्री घालवल्या होत्या. आपल्या कर्तव्यामध्ये भाग घेतला होता आणि आपल्या प्रजेचे कल्याण सुनिश्चित केले होते. जेव्हा तो या जगातून जाण्याच्या तयारीत होता तेव्हा त्याच्या नातवाच्या शब्दांवरून सूचित होते. तेव्हा त्याने पुजारी, नातेवाईक आणि अनुयायांची एक मोठी मिरवणूक गोळा केली. त्यांच्यापैकी धृतराष्ट्र, गांधारी, कुंती आणि युधिष्ठिरचे सर्व भाऊ, कृष्ण, विदुर आणि इतर ज्ञानी पुरुष यांच्या समवेत होते. त्यांच्या बाणांच्या परंदावर पडलेला महान योद्धा भीष्म याचा यज्ञ अग्नी देखील मिरवणुकीत वाहून नेण्यात आला. जेव्हा ते पुच्छवशींनी लेडलेल्या भीष्म विषामस्ताच्या जवळ पोहोचले तेव्हा युधिष्ठिर त्याच्या रथातून उतरला आणि त्याच्या नातवाला अभिवादन केले. त्यानंतर राजाने भीष्माला संबोधित केले आणि त्याला विचारले की त्याचे निधन सुलभ करण्यासाठी काय करता येईल. त्याने त्याला आश्वासन दिले की त्याच्या इच्छेनुसार सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. भीष्माने युधिष्ठिरचा हात प्रेमाच्या भावनेने घेतला आणि त्याचे डोळे उघडले आणि त्याच्या भोवती जमलेल्या भरतांच्या सभेला पाहिले. पराक्रमी योद्धा गडगडाटासारख्या खोल आवाजात बोलला, हे कुंतीपुत्र, सुदैवाने तू तुझ्या सर्व सल्लागाराचा आला आहेस. दिवसाच्या 1000 किरण निर्मात्याने आपला उत्तरेकडील मार्ग सुरू केला आहे. भीष्माने स्पष्ट केले की तो 8:30 रात्री अंथरुणावर पडला होता. त्याला आकाशात कैतकात लांब वाटत होता. त्याने युधिष्ठिराला सांगितले की माग हा चांद्र महिना आला आहे आणि त्याने या जगातून निघून जाण्याची वेळ आली आहे. त्यानंतर कुरुनायकाने धृतराष्ट्राला संबोधित केले आणि त्याला आश्वासन दिले की त्याने त्याच्या दुष्ट मुलांसाठी शोक करू नये. भीष्माने त्याला आठवण करून दिली की त्यांचे नशीब पूर्वनियोजित होते आणि त्यांनी त्यांच्या वाईट कृत्यांमुळे स्वतःचे पतन घडवून आणले होते. भीष्म सर्व देवांचा देव वासुदेवाकडे वळला आणि त्याला आदरांजली वाहिली. त्याला वासू म्हणून उच्च दर्जा मिळेल हे जाणून त्याने कृष्णाला त्याला या जगातून निघून जाण्याची परवानगी देण्यास सांगितले. कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर थकलेल्या योद्ध्यांवर सोनेरीचा मत दाखवणारा सूर्य मावळत होता. शांतनूचा मुलगा भीष्म जखमी अवस्थेत पडला होता. प्रत्येक क्षणाशी त्याचा जीव जात होता. जसजसे महान योद्ध्याचे श्वास क्षीण होत गेले तसतशी त्याने आपल्या प्राणशक्तीला एक एक करून त्याच्या शरीराच्या विविध भागांमध्ये प्राचीन योग कलेने शिकवल्याप्रमाणे धरून ठेवण्यास सुरुवात केली. जेव्हा भीष्मची जीवनशक्ती समुद्रात वाहणाऱ्या शक्तिशाली नदीसारखी कमी होत वाहू लागली तेव्हा प्रेक्षक आश्चर्याने पाहत होते. त्याचे शरीर जे एकेकाळी मजबूत आणि अंचल होते ते आता स्थिर झाले, जणू अपरिहार्य गोष्टींना क्षण गेले. व्यासनाथ आणि आशिता यांच्यासह उच्च आत्म्याचे योद्धे त्यांच्या समोर उलगडत असलेल्या दिशेवर स्थिरपणे उभे होते. जसं भीष्माचा प्राणवायू वर चढत गेला तसंच त्याची शरीर वेदना आणि धोकापासून मुक्त झाले. त्याच्या जखमा एका क्षणात बरे होत गेले. एकत्र जमलेले तोशी आणि गोशी आश्चर्याने पाहत होते की एकेकाळी शक्तिशाली योद्धेचे रूप बदलत होते. ते शांत आणि शांत होत होते. आकाशीय ढोल वाजू लागले. त्यांचे लयबद्ध ठोके स्वर्गात प्रतिध्वनित होऊ लागले. जणू काही भीष्म देवाच्या क्षेत्रात संक्रमण करीत आहे. ती सारखी मूर्त रूप असलेली गंगा देवी रडत होती आणि रडत होती. तिचे पाणी दुःखाने तळपळत होते. तिने जमलेल्या राजांना तिच्या मुलाच्या सद्गुणाबद्दल आणि कर्तबगारीबद्दल सांगितले. तो आमच्या कुटुंबाच्या सामर्थ्याचा आधारस्तंभ होता. तिने शोक व्यक्त केला. युद्धातील त्याच्या शौर्याला मर्यादा नव्हती आणि त्याच्या शहाणपणाने आपल्या सर्वांना मार्गदर्शन केले. दैवी राजकुमार कृष्णाने गंगेचे सांत्वन केले आणि स्पष्ट केले की भीष्माला हे जग सोडायचे होते, परंतु आता तो स्वर्गातील सर्वोच्च प्रदेशात चढणार आहे. कृष्णाचे शब्द गंगेच्या धुळकी हृदयासाठी मर्मासारखे होते. भीष्म हा वासूंपैकी एक होता
जो एका शापामुळे मानवांमध्ये जन्मला होता असे त्याने तिला सांगितले हवं. ती लक्षपूर्वक ऐकली. तो त्याच्या सदेवतांमध्ये सामील होण्यासाठी गेला आहे. कृष्ण म्हणाला. त्याचा आवाज चाक आणि आश्वासक होता. युद्धभूमीवरील त्याचे बलिदान येणाऱ्या युगांपर्यंत लक्षात ठेवले दुर्ग जसजसे कमी होऊ लागले तसंच जमलेले राजे आणि ऋषी तिच्या मुलाच्या शरीराला आदरांजली वाहू लागले. त्यांनी सुगंधी फुले आणि पवित्र जंगलांनी सुशोभित केलेली एक भव्य अंत्ययात्रा बांधली. युधिष्ठिर आणि विदुराने भीष्माचे शरीर रेशमी कापडाने गुंडाळले, तर भीम आणि अर्जुनाने त्याच्या आत्म्याला वरच्या दिशेने मार्गदर्शन करण्यासाठी या शेपटी उंच धरल्या पित्री येथे मोठ्या उत्साहात पार पडला. समनांचे गायक स्वर्गात प्रतिध्वनित होणारी स्तोत्रे गात होते. पवित्र अग्नी पेटत होता आणि गजना करत होता. त्याने जमलेल्या राजांनी केलेल्या अर्पणांना भस्म केले. ज्वाला विदत असताना उर्व्यासनाथ आणि इतरांसमवेत भागीरथी नदीकडे निघाले.